मंडळी नमस्कार. आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रतिनिधी राज्यकारभार करण्यासाठी निवडून देतो. लोकसभेत खासदार, विधानसभेत आमदार, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि वेगवेगळ्या सोसायट्यात वेगवेगळे प्रतिनिधी. अपेक्षित हे असतं की हे प्रतिनिधी तिथे जाऊन त्या संस्थांचा कारभार बघतील. यांना आपण नावं देखील दिली आहेत आणि याच नावानी त्यांना पुकारलं जातं. गावाकडं तर चेअरमन, सरपंच, व्हाईस चेअरमन ही नावं अगदी प्रसिद्ध झालेली आहेत. कित्येक जण स्वप्नातले आमदार गावात आमदार म्हणूनच मिरवतात. झडपी मेंबर, नुसते मेंबर अशा अनेक नावांनी त्यांची ओळख झालेली असते. आता काही वेळेला राजकीय गरजा म्हणून, राजकीय तडजोडी म्हणून ही मंडळी इकडच्या तिकडच्या पक्षात फिरत असतात. आता महाराष्ट्राच्या राजकारणात विश्वप्रवक्त्यांच्या कृपेनं या सगळ्यांना एक नवं नाव दिलं जात आहे, ते म्हणजे घोडे. आणि घोडे बाजार हा शब्द वापरला जातोय. मंडळी, घोडे बाजारात घोडा विक्रीला उभा केला जातो आणि घोडा विकत घेणारा हा कायमचा विकत घेत असतो, म्हणजे घोड्याची किंमत देऊन. इथे संजय राऊत आमदारांना घोडा समजून त्यांची किंमत लावली जाते असा शब्द बिनधास्त आणि बिनदिक्कत वापरतायत. याआधी देखील अनेकांनी राजकारणातल्या घोडे बाजारावर भाष्य केलेलं आहे. माझा प्रश्न हा आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेत असलेले सदस्य हे घोडे आहेत का आणि त्यांच्यासाठी हा घोडे शब्द लागू होतो का? बिनधास्त बिनदिक्कत संजय राऊत याबाबत बोलतायत. संजय राऊतांची भाषा इतकी कठोर होत चालली आहे की खरं तर याबाबत विशेष हक्कभंगाचा प्रस्ताव आणता येईल का याचा देखील विचार सभागृहातल्या सदस्यांनी केला पाहिजे. चना खायला घोडे तिकडे गेले, जास्त बोली लावली कुणी की तिकडे जातात, या आशयाची शब्द संजय राऊत वापरतायत. थोडे हरभरे वाढले की पळाले तिकडे, हा काळीमाय यासारखी शब्द संजय राऊतांनी वापरलेली आहेत. मला एक गोष्ट सांगायची आहे की विधानसभेतल्या अपक्ष सदस्यांना इकडे तिकडे जाण्यासाठी कोणतंही बंधन नाही. खरं तर हा घोडे बाजार तेव्हाच सुरू झाला होता जेव्हा गरजेपोटी त्यांनी लोकांना आपल्याकडे ओढून घेतलं होतं. जे बच्चू कडू शिवसेनेच्या विरोधात लढतात त्या बच्चू कडूंना आपल्याकडे घेऊन शिवसेनेने दुसरं काय केलंय? ज्या राष्ट्रवादीच्या खासदारांनी तुमच्याच खासदारांना पराभूत केलंय, वारंवार निवडून येणाऱ्या खासदारांना पराभूत केलंय, त्यांची मदत घेऊन तुम्ही दुसरं काय केलंय? संजय राऊतांची भाषा ही आक्षेपार्ह तर आहेच आहे, पण त्या आमदारांच्या पदांचं अवमूल्यन करणारी आहे. मंडळी, 3 लाख लोकांचा एक विधानसभा मतदारसंघ असतो. त्यात एका आमदाराला विजयी होण्यासाठी 1.25 लाखाच्या वर मतं घ्यावी लागतात, लाखभराच्या वर तर नक्कीच घ्यावी लागतात. अशा व्यक्तीला घोडा, घोडे बाजार, चणे खाणारा, हरभरे वाढले असं सांगून राऊत काय साधतायत? राऊतांची याविषयीची मुक्ताफळं ऐका तुम्ही एकदा. आणि काही जे घोडे असतात बाजारातले नेहमीचे, ते घोडे विकले गेले. ते घोडे बाजारात होते, जास्त बोली लागली असं वाटतंय मला, किंवा इतर काही कारणं असतील आणि त्याच्यामुळे आमची साधारण एक घोडे बाजारातल्या घोड्यांमुळे कोणत्याही सरकारला धोका होत नाही. विशेषतः महाराष्ट्रामध्ये घोडे तिकडे असतील, घोडे इकडे असतील, हरभरे टाकले का ते कुठेही जातात. समोरच्याने एकदा इतक्या मोठ्या प्रमाणात दिल्लीची ताकद वापरून, निवडणूक आयोगाची ताकद वापरून, केंद्रीय तपास यंत्रणांची ताकद वापरून घोडे बाजाराला उत्तेजन दिलं. महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासला. ऐकलत? काय वाटतंय तुम्हाला या सगळ्या विषयात? राऊत कसे बोलतायत? हे पटतंय? हे सगळं त्या आमदारांना पटतंय ज्या अपक्षाने? बरं, यातला एक आमदार तर सातत्यानं सांगतोय की माझा काय संबंध, राऊतांनी जरा नीट बोलावं,
मी महाविकास आघाडीच्या सोबतच आहे, मुख्यमंत्र्यांसोबत माझे मतभेद असतील पण मी महाविकास आघाडीचाच आहे, हे जाहीरपणे सांगत असताना घोडे बाजार, घोडे, हरभरे मिळाले तिकडे गेले असे सांगून राऊत सरळ सरळ धमकी देत आहेत. सरळ सरळ नावं घेतली आहेत त्यांनी. कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातल्या श्यामसुंदर शिंदेचं नाव जाहीरपणे घेऊन यांनी गद्दारी केल्याचं म्हटलंय. त्यांनी अन्य आमदारांची नावं जाहीरपणे घेतलेली आहेत. करमाळ्याच्या आमदारांचं नाव जाहीरपणे घेतलेलं आहे. आता राऊतांनीच सांगायचं आहे की या आमदारांना तुम्ही घोडे संबोधत आहात का? बरं, नुसतं घोडे संबोधून भागलेलं नाहीये, जाहीरपणे धमकी दिली आहे, जाहीरपणे. ऐका ते काय म्हणतायत, पाहून घेऊया. हे ऐका राऊत काय बोलतायत ते. ज्या कोणीही शब्द देऊन दगाबाजी केली आहे त्यांची यादी आमच्याकडे आहे, एवढंच मी सांगतो. त्यांची नावं आमच्याकडे आहे. आम्हाला माहिती आहे कोणी मतं दिली नाहीत आम्हाला, पण ठीक आहे, पाहूया, एवढंच मी सांगतो. ऐकलंच? आता काय वाटतंय? म्हणजे नुसतं घोडा म्हणणं नाही, बाजार भरवला म्हणणं नाही, तर याही पेक्षा म्हणजे बघून घेऊ, आम्ही यादी करून ठेवली आहे, हे सगळं बोलणं राऊतांचं धमकी देण्यासारखं आहे. बरं, एक साधी गोष्ट राऊतांना लक्षात यायला हवी. राज्यसभेची निवडणूक संपली आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये विधान परिषदेची निवडणूक येऊ घातली आहे. तिथे 10 सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यात महाविकास आघाडीला आपले किमान 5 निवडून आले पाहिजेत. यासाठी पुन्हा याच आमदारांची गरज लागणार आहे. तुम्ही आत्ता यांना घोडे म्हणाल, बाजार म्हणाल, हरभऱ्यावर विकले जाणारे म्हणाल, तर ही तुमच्या सोबत राहतील का? याचा जराही स्पर्श राऊतांच्या मनाला होत नाही आहे. माझा विधानसभेच्या प्रत्येक सदस्यांना हे म्हणणं आहे की जो व्यक्ती तुमचा सातत्यानं असा अवमान करतोय, आठवत असेल एका पोलीस उपनिरीक्षकाने आमदाराची गाडी त्या सी लिंकवर अडवली होती आणि तिथे भलतंच भाष्य केलं होतं, तर त्याच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणला होता आणि त्या पोलीस उपनिरीक्षकाला विधान भवनाच्या आवारात आमदारांनी ठोकून काढला होता, आठवत असेल. जेव्हा जेव्हा आमदारांच्या विषयी असं बोललं जातं तेव्हा तेव्हा हक्कभंग आणला जातो. इथे संजय राऊत हरभऱ्यावर विकले जाणारे आमदार, घोडे बाजार, बघून घेऊ अशी भाषा वापरतायत. त्यांच्याबाबत कोणती कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे किंवा आमदारांना याचं काही वाईट वाटतं की नाही हे आमदारांनी स्वतःच स्पष्ट करण्याची गरज आहे. बाकी राऊतांच्या विषयी काही बोलायला नको, कारण त्यांना या अशा वाक्यांचा वापर करण्याची सवयच जडलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.